जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ। आत्माराम मुनी सकळ, शेवुनी झाले जन सफळ। पहा पर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजल तरणी ती पतिता। आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता। आरती करू तुझ भगवंता। येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गाऊनी। शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी। सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता दे आता। आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता। आरती करू तुझ भगवंता। गमते जनु मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त। निर्मल रस भरित, विहरे हरिहंस चित्त। लोक सुकुमारे संत द्विज कुळे, सेवुनी भ्रमले भान हरपले तरपिता। आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता। आरती करू तुझ भगवंता। अपार महिमा संतांचा, वदवे ना कोणासाचा। प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा। जनुबोधाचा स्वयंप्रभेचा, रवी अंतरीचा तमहरता। आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता। आरती करू तुझ भगवंता। ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण। अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण। त्रिताप जाती चिरहे शांती, नाथ इवदती रामपदे ठेवू माथा। आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता। आरती करू तुझ भगवंता। आरती करू तुझ भगवंता। खाली नृटांगण वंदिन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे। प्रेमे आलिंगन आनंद पूजन, भावे वाहिन मनी नमः। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव। येन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिं करोमि यज्ञ सकल परस्मै नारायणाते।
अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरि श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक राम कृष्ण भज हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे पीतांबरा तरुण बिंब फलागरोता पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्य नरं चयो नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयोमुदीरयेत् सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि जय 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 श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर
यशोदानंदन व्रज जन रंजन 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 जमुना तीर बनचारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ 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 जय गिरिवरधारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम
परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्यांच्या महत कृपेने श्री क्षेत्र जगतापवाडा या ठिकाणी संपन्न होत असलेला सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा आणि या भागवत कथेच्या अंतर्गत आपण सर्वजण अतिशय श्रद्धेने आणि भावनेने आपण सर्वजण या ठिकाणी जमा झालेला आहात. ही कथा पावन करणारी, कारण भागवत कथेचे प्रत्येक अक्षर म्हणजे भगवंत परमात्माचा श्री विग्रह प्रत्यक्ष मूर्ती, तेन वाङ्मय प्रत्यक्ष मूर्ती. भगवंत परमात्म्याच्या पदकमलाने पुनीत झालेली नवे नवे भागवत कथेचे प्रत्येक अक्षर म्हणजे भगवंत परमात्म्याचं विग्रह स्वरूपच आहे. अशी ही रमणीय कथा आपण सर्वजण श्रवण करीत आहोत. आणि या श्रवणाच्या माध्यमातून श्री संत आपल्याला म्हणतात की श्रवणाच्या मिशे बैसावे येऊने साम्राज्य भुवनी सुखी नांदे. आणि म्हणून आपण आज सर्वजण या कथा श्रवण करण्यासाठी आलेलो आहोत. श्रीमद भागवत कथेच्या 7व्या स्कंदामध्ये प्रवेश करून आपल्याला श्री परीक्षिती आणि शुकजी मुनींचा संवाद यापुढे चालू आहे. परीक्षिती शुकदेवजींना म्हणतात की हे गुरुदेवा, आपण परमात्मा समदर्शी आहे असं म्हणता. त्या भगवंत परमात्म्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विषमता नाही, तो समदर्शी आहे. आणि जर तो परमात्मा जर समदर्शी आहे असं जर आपण म्हणत असाल तर तो भक्तांना तारतो आणि दुष्टांना मारतो असं का? जर तो समदर्शी असेल तर त्याने सगळीकडे समान न्याय द्यायला पाहिजे. मग पक्षपात का करतात श्रीमद भगवंत परमात्मा, पक्षपात का करतात? हा विचार त्या ठिकाणी सांगितल्यानंतर शुकजी महामुनी म्हणतात की परीक्षित, परमात्मा समदर्शी आहे, त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अन्यत्र भाव नाही. भगवंताचा एक प्रथम वचन आहे, यम यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजामि. जो माझी जशा प्रकारे भक्ती करतो मी तसा त्याला प्राप्त होत असतो. मग तो परमात्मा म्हणतो तुम्ही कसाही असा पण माझ्याशी संबंध ठेवा.
जर माझ्याशी संबंध जर ठेवला तर तुम्ही कुठल्याही भावनेने माझ्याशी संबंध ठेवा, पण संबंध माझ्याशी ठेवा. सांसारिक लोकांशी संबंध ठेवतात आणि परिणाम अनंत दुःखाच्या खाईमध्ये लोटले जातात. पण परमात्मा म्हणतो जर संबंध जर ठेवायचा असेल तर माझ्याशी ठेवा. उलट विकार वाईट आहे, सर्व शास्त्रांनी त्याची घृणा केलेली आहे आणि विकार रहित पुरुषाचा गौरव केलेला आहे. विकार वाईट आहे, पण तेच विकार जर तुम्ही परमात्म्याच्या ठिकाणी समर्पित केले तर ते विकार तुम्हाला धन्यतेने कारणीभूत ठरतील. म्हणून काम हा विषय अतिशय वाईट आहे, क्रोध विषय अतिशय वाईट आहे. स्वतः भगवंत त्या ठिकाणी सांगतात की काम येश क्रोध येश, दुर्गुण वाईट आहेत. एक गुण अतिशय अवघड आहे, पापाला कारणीभूत ठरणारे हे गुण आहे. काम नावाचा गुण घातक आहे. पण शुद्धदेव बाबा म्हणतात तो जो काम नावाचा विकार आहे तोच विकार तुम्ही संसाराच्या भोगासाठी ठेवण्यापेक्षा तुम्ही तो परमात्म्याला समर्पण करा. परिस्थिती म्हणतात असं पुढे घडले का? म्हणे हो घडलं. काम हा विषय त्या गोपिकांनी परमात्म्याला समर्पित केला. शुद्धदेव बाबा म्हणतात गौप्य कामात भयात कंसो द्वेषाचैदादयो नृपः संबंधात कृष्णय स्नेहात यूयम भक्त्या वयम विभो. गौप्यत कामा, काम हा गोपिकांनी भगवंताला समर्पित केला होता. कंसाने द्वेष, भयाने कंस, द्वेषाने शिशुपाल, संबंध यादवांनी लावले, स्नेह पांडवांनी केला आणि भक्ती संतांनी संबंध ठेवला. एके दिवशी राक्षस भगवंताकडे गेले. ते म्हणे भगवंता आमच्यावर का अन्याय करता? म्हणे काय झालं? आम्ही तुझं कधीही नाव घेतो, भले ते दुष्ट भावनेने का असा, शत्रुत्व भावनेने का असा, पण आम्ही तुझं नेहमी सतत नामचिंतन करत असतो, तुझं ध्यान करत असतो. तुझे भक्त वेळेत ध्यान करत असतात. वर्षातून कधीतरी एकदा सप्ताह येतो, त्या सप्त्यामध्ये सकाळी 4 ते 6 काकडा, 9 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण, 3 ते 5 कथा, 5 ते 7 हरिपाठ, 7 ते 9 कीर्तन, नंतर 1 तास हरिजागर. बस वेळेचं त्यांना बंधन, वेळे ते बंधन. वेळ असेल तर तुझं नाव घेतात, पण आमचं तसं नाही. आम्ही कधी केव्हाही कसंही तुझं नाव घेतो. ज्या वेळेला एखादा पुरुष एखाद्या मोठ्या समारंभामध्ये, कोणीतरी लग्न समारंभामध्ये कोणीतरी आपला अपमान केला, तर अपमान केल्याचं शल्य मनामध्ये येतं. त्याची आठवण कधी होते आपल्याला? काय वेळ आहे की त्याला? कधीही होते आठवण. काही दिसतं तरी तो डोळ्यासमोर येतो, कारण तो अपमान आपल्या डोक्यात बसलेला आहे. भयंकर चीड आहे त्याच्याबद्दल आपल्याला. रात्री अपरात्री झोपेतून सुद्धा जागे होतो आपण, त्याचं स्मरण होतं आपल्याला. तसे आम्ही कधीही केव्हाही तुझं नामचिंतन करतो, आम्हाला तो मारून टाकतो आणि भक्ताचं प्रतिपाल करतो. शुकदेवजी बाबा म्हणतात की फक्त एक करा, संबंध देवाशी ठेवा. आणि जर तुम्ही संबंध देवाशी ठेवला तर देव तुम्हाला आहे त्या धातृ नावाची गती. विदुरजी म्हणतात का त्या पुतनेला धातृ नावाची गती, जे विदेह मुक्ती आहे त्यांना ती गती दुर्लभ आहे, ती गती पुतनेला प्राप्त करून दिली. कशा करता? पुतनेने फक्त संबंध ठेवला. तो संबंध कसा ठेवला? वैर भावनेने ठेवला, मारण्याकरता केली. पण भगवंताने एकच केलं की तिला धातृ नावाची गती प्राप्त करून दिली. एवढा परम दयाळू परमात्मा आहे, त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा समदर्शीपणा आहे, तो अजो तुझा भाव नाही, अपपर भाव नाही त्याच्या ठिकाणी. असा दया. ज्ञानोबारायांचं वासुदेवामध्ये एक सुंदर प्रमाण आहे.
देवदेवनी भक्ता देतो अमरपदे, देताना मने साना थोर तेची दे. देह सार्थके आद्य छंदे वासुदेव वदेतो, देखा अजा मेरा उद्धरिला नाम येणे मुकुंदेव. तो परमात्मा कोणालाही आणि केव्हाही देतो. तो पाहत नाही हा माझा वैरी आहे, हा माझा भक्त आहे, हा भाव त्याच्याकडे नाही, फक्त एकच आहे, माझ्याशी संबंध ठेवला विषय भेटला. अजा वेळेला शेवटच्या क्षणी परमात्म्याचं नाम चिंतन केलं, परमात्म्याने उद्धार केला त्याचा. असं कधी घडलंय का? म्हणे हो. राक्षस कुळामध्ये जन्म घेऊन सुद्धा ज्यांचा उद्धार झालेला आहे अशी एक पवित्र कथा मी आपल्याला श्रवण करतो. आपण सर्वजण ऐका. सुखदेवजी बाबा सुंदर कथा वर्णन करतात. सुखदेवजी बाबा म्हणतात, ताते मे दुर्लभा पुंसा यान वृणीशे वरान मम, तथापि वितरामंग वरान यदपि दुर्लभा, वरान यदपि दुर्लभा. आपल्या भावाचा मृत्यू झाला. वराह स्वरूप भगवंताने हिरण्यकशाचा नाश केला. हिरण्यकश्यपूला हे सहन झालं नाही. माझ्या भावाचा निश्चित मी बदला घेईन, आणि यासाठी अतिशय उग्र अशा प्रकारचं तप त्यांनी चालू केलं. या तपाचा प्रादुर्भाव एवढा झाला की स्वतः भगवान ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी साक्षात समोर यावं लागलं. आणि ब्रह्मदेव प्रसन्न होऊन वरंपुर्यात असा त्या ठिकाणी घोष केल्यानंतर श्री हिरण्यकश्यपूंनी दंडवत केला आणि सांगितलं की मला अमरत्व पाहिजे, मी कुठल्याही पद्धतीने मृत्यूला कारणीभूत न ठरलो पाहिजे. ब्रह्मदेवाने सांगितलं मी सुद्धा मरतोय. भगवंताच्या एका श्वासामध्ये आम्ही कितीतरी ब्रह्मदेव होऊन जातोय. मला मृत्यू आहे, माझा सुद्धा पुनर्जन्म आहे, तर मी तुला तो वर देऊ शकत नाही. हिरण्यकश्यपूने दुसरी युक्ती केली. म्हणे एक काम करा, नाही अमरत्व देता येत तर मग खाली नको, वरती नको, आजू नको, बाजूला नको, मनुष्याकडून नको, पशुकडून नको, दानवांकडून नको, नागांकडून नको, प्राणयुक्त शरीराकडून नको, जमिनीवर नको, आकाशात नको, दिवसा नको, रात्री नको, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको, अशी भरी मोठी यादी. एवढ्या याच्यातून मला मृत्यू येऊ नये. ब्रह्मदेवाने सांगितलं हरीची लीला आहे कदाचित ही. वरदान दिलं आणि मग उन्मत्त झाले हिरण्यकश्यप. आणि हा हिरण्यकश्यप एवढे उन्मत्त झाले का त्यांनी देवतादिकांना सुद्धा स्वारी करून मुजोर केलं आणि प्रत्यक्ष नारायणाचं वैरत्व पत्करलं. समग्र राक्षसांना एकत्र करून देवादिकांवर स्वारी करून त्यांना आपले दास केले आणि संपूर्ण पृथ्वीवर आधी बघ अनभिज्ञ सम्राट म्हणून त्या ठिकाणी स्वयं घोषित झाले आणि ऐलान केलं, आजपासून कोणी त्या नारायणाचं नामचिंतन करू नये असं ऐलान केलं. कोणीतरी त्यांना सांगितलं, त्यांच्या राक्षसांची बुद्धी वाईटच असते. ते म्हटले की तो नारायण आपला मुख्य शत्रू आहे. आपण जर पाठीमागच्या आपल्या पूर्वसुरींचा विचार केला तर सर्वात मोठा आपला जर कोण मोठा शत्रू असेल तर तो श्री नारायण आहे. आणि त्याला कोणीतरी बळ देत. बघा त्यांचं म्हणणं, म्हणजे बळ कसं देतं, खाली कोणीतरी तपश्चर्या करायला लागला का त्या तपश्चर्याचं बळ नारायणाला मिळतं. खाली कोणी यज्ञ करायला लागला का त्या यज्ञाचं बळ नारायणाला मिळतं. खाली कोणी योग मार्ग करायला लागला तर योगाचं बळ नारायणाला मिळतं. भक्ती करायला लागला तर भक्तीचं बळ नारायणाला मिळतं. मग याच्यासाठी काय युक्ती, खाली काही करूनच द्यायचं, यज्ञ करून द्यायचं नाही, भक्ती करून द्यायचं नाही, योग करून द्यायचं नाही, तप करून द्यायचं नाही. आणि मग हिरण्यकश्यपूंनी सर्वत्र सांगितलं की कोणी जप तप अनुष्ठान करायचं नाही, यज्ञाधिक कर्म करायचं नाही. अनेक यज्ञ विध्वंस करून घेतले आणि नारायणाचं नाव घ्यायचं नाही असं ऐलान केलं. जर घ्यायचं असेल नारायण नमः नाम म्हणायचं तर हिरण्यकश्यपोय नमः असं म्हणायचं. माझं नाम चिंतन करा, कारण त्या देशाचा राजा, त्या राजा प्रजेला तो देवता असते.
आज खऱ्या अर्थाने मी तुमचा भगवान आहे, माझं नामचिंतन करा. आणि अशा या हिरण्यकश्यपूच्या पोटी पुत्ररत्न प्राप्त झाले आणि ते म्हणजे भक्त प्रल्हादाच्या रूपात. भक्त प्रल्हाद भगवान की. सुखदेवजी बाबा भक्त प्रल्हादांचं फार मोठं सुंदर वर्णन करतात. वास्तविक राज, उल्हाद, आल्हाद आणि मग प्रल्हाद 4 नंबरचे पुत्र आहेत हिरण्यकश्यप. ते पण धाकटं ते जरा आवडीतच असतं नाही का. सुभाष भाऊ बाबांचा मी लाडका होतो, विशेष लक्ष असतं. पण भक्त प्रल्हाद कसे होते? ब्रह्मण्यशील संपन्न सत्यसंधो जितेंद्रिय. ब्रह्मण्यशील संपन्न सत्य संधो आणि जितेंद्रिय होते प्रल्हाद. पहा किती गोड उदाहरण दिले सुखदेव बाबा. प्रतिभा संपन्न होते. केवळ प्रतिभा संपन्न होते असे नाही, तर ब्राह्मण भक्त होते भक्त प्रल्हाद. केवळ शीलवान होते आणि सत्य आणि जितेंद्रिय होते. समग्र असणाऱ्या आपल्या नामचिंतनामध्ये घडून गेलेले होते आणि म्हणून सगळ्यांपासून ते वेगळे दिसत होते. राजवाड्यामध्ये असून सुद्धा ज्यांना त्याचा आनंद घेण्याची लालसा निर्माण होत नाही, म्हणून ते प्रतिभा संपन्न होते. रानामध्ये जायचं, गंगेच्या किनारी जायचं आणि तिथे प्रभूचं नामचिंतन करायचं. नारायणम नारायणम. परमात्म्याचं नामचिंतनासाठी घडून गेले. लोक बघायची राजपुत्र आहे आणि हा राजपुत्र कुठेही रानावनात हिंडतो, कुठेही रानावनात हिंडतो, कसाही करतो. वेडाचार म्हणतात. लोकांना जर आपण समाजाच्या धारणेच्या विरुद्ध निघालो का लोक आपल्याला वेडा ठरवतात. तद्वत त्याप्रमाणे प्रल्हादजी कसेही नांदत होते, कसेही वागत होते. सुखदेवजी बाबा म्हणतात क्वचित रुदती वैकुंठ चिंता शबल चेतनः. एखादा माणूस वेडाचारपणा करायला लागला तो लोक काय म्हणतात, त्याला काहीतरी बाधा झाली. काय म्हणतात? बाधा झाली. कुठला तरी डोक्यावर याचा खूळ आहे, म्हणजे काय, कुठला तरी ग्रह आहे, याला ग्रहाची बाधा आहे आणि म्हणून हा वेडाचार करतो, असं करतात. सुखदेवजी बाबा म्हणतात बरोबर. भक्त प्रल्हादाला बाधा झाली होती. कुठला बाधा होती? कृष्ण ग्रह गृहीतात्मा न वेद जगदीदृशम. याला कृष्ण नावाच्या ग्रहाची बाधा लागली होती आणि कृष्ण नावाच्या ग्रहाची बाधा लागल्यानंतर म्हणजे या बाधा झाल्यानंतर हा कसा वागतो? ज्याला कृष्णाची बाधा झाली, कृष्ण ग्रहाची बाधा झाली, त्याचा चर्या कशी असते, त्याची क्रम कसा असतो जीवनाचा? सुखदेवजी बाबा म्हणतात काही नाही, नियमच नसतो त्यांना. हो, ते कसेही वागतात. कसे वागतात म्हणजे क्वचित रुदती वैकुंठ चिंता शबल चेतन क्वचित सिद्ध संती न चिंता लाद उदगायती क्वचित. कधी कधी रडतो, कधी कधी अचानक हसतो, कधी कधी नाचतो. हे संपूर्ण लोकबाह्य जीवन त्यांचं चाललेलं असतो. कधी कधी गातो आणि तो अशा पद्धतीने त्याचं जीवन चाललेलं असतं. कधी कधी तो लोक त्याला वेडाचार्य म्हणतात. वेडाचार्य तुकोबारायांचं एक फार सुंदर प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात हो, लोकांनी मला वेडा ठरवलं, मी वेडा आहे. हो, मी वेडा आहे. म्हणजे कसे काय? हो सांगतो. मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद. वेडा झालो मी तव संगे, वेडा झालो मी तव संगे. मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो
मी तव छत वेडा झालो. कसा काय करतो गातो गाईन ओविया हा गाईन ओविया ओव्या गाता रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरबार तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत मनविता कृपावंत एवढा करा उपकार आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन साधू संत जीवन गोमटे रामले नधारी उदास माझी पुरवावी आस ऐका ऐका नारायण माझी परिसावी नापना एक एक विठाबाई एक एक विठाबाई जय ठोबार तुम्हार जय 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 ठोबार तुम्हार सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया झाली तुझे रूप निगुण नाम येणे मुखे तुझे वर्णी नाम तेची मत सुख दे देवा तेची मत सुख दे देवा आता कोटे धावे मना आता कोटे धावे मना उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र उठोनी वेगेची चला जाऊ रावळाशी जळती पातकांच्या राशी काकड आरती देखलिया जळती पातकांच्या राशी काकड आरती देखलिया सासुरवासा भीतो जीव ओढी तुझ पाशी आता तोही विशी लज्जा राखे आमुचे आता तोही विशी लज्जा राखे आमुची जगजोगी जगजोगी जाग बोलते दुर्लांबूला केला गे माय ब्रह्मादिका जो न पडे ठाय झाला का गायीन ओविया पण
मी गातो नाचतो वेडा झालो, लोकांच्या दृष्टिकोनातून वेडा आहे. पण शिवदेवजी बाबा म्हणतात की काय करावं, त्याला कृष्णाचा ग्रह लागलेला आहे म्हणून तसे. आणि मग हिरण्यकश्यप ठरवतात की याला शिक्षण द्यायचं. आणि म्हणून शुक्राचार्यांचे पुत्र अर्क अमर्क यांच्याकडे यांच्या आश्रमात रवानगी होते. मग ते आश्रमाचं नाव काय होतं तर हिरण्यकश्यप दानव विद्यालय. त्या विद्यालयामध्ये त्याची नियुक्ती प्रल्हादांची. आता षंड अमर्क यांच्या गुरुजींच्या माध्यमातून त्यांचं शिक्षण चाललं होतं. शिक्षण कोणतं, हिंसा कसं करायची, पाप कशी करायची हे शिक्षण. असत्य कसं बोलायचं, लोकांवर अन्याय कसा करायचा, दुष्ट वृत्तीने कसं वागायचं, दुष्ट वृत्तीसाठी काय काय करायचं, हे सगळं शिक्षण म्हणजे दानव विद्यालय. ह्या शिक्षणाची सुरुवात त्या ठिकाणी केली. काही दिवस होतात. एके दिवशी हिरण्यकश्यप आपल्या मुलांचं कितपर्यंत शिक्षण झालं हे साठी आले. प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेतल्यानंतर म्हटलं, बाळा काय शिकला रे तू आतापर्यंत गुरुजींकडं, काही शिकला? हिरण्यकश्यपला वाटलं की आता काहीतरी दानव विद्याचे श्लोक मला सांगेल अशी इच्छा होती. पण प्रल्हादाने त्या ठिकाणी सांगितलं की बाबा मला हे कळतंय. म्हणजे काय, मला हे कळतंय का मानवाच्या संसारामध्ये येऊन जे करतो ते केवळ दुःख प्राप्त व्हावं म्हणून करत असतो. आणि या दुःखाच्या गर्तेमध्ये मानव इतका होरपळलेला आहे, कदाचित त्याला दुःखाची एवढी सवय झाली का सुख सुद्धा आलं तरी नकोशी वाटतं. बाबा हे अंधकूप इतकं उद्विग्न आहे. आणि हे अंधकूप हे संसारिक प्राणी त्याचे सतत भोगत असतात. तत्साधू म्हणणे सूर्यवर्य देहिना सदा समुद्विग्न धियाम सदाग्रहा हित्वात्मपातं गृहमंदकूपं वनं गतो यद्यरीमाश्रयेत. मी आणि माझ्या या घरच्यामध्ये संसारिक प्राणी सतत होरपळलेले आहेत. मी म्हटलं का माझा अहमत्व आणि ममत्व या दोषानं युक्त मानवाचं अतिशय भयंकर जीवन चाललंय. संसारिक प्राण्यांचं जीवन चाललंय. मी आणि माझं, मी म्हटलं का माझं येत आणि माझं आलं का दुःख आलं. मी म्हटलं का दुःख आलं, मी म्हटलं नाही दुःख येत नाही, माझं म्हटलं नाही दुःख येत नाही. हा माझा नावाचा बंगला आहे, आनंद आहे. पण मी जमीन करून सुद्धा, खरेदी करून सुद्धा तलाट्याने दुसऱ्याच्या नावावर टाकली, हे दुःख आहे. माझं आलं का दुःख आलं. साधी गोष्ट सांगतो. रामभाऊंच्या घरी व्यंकटराव आले. आता व्यंकटराव आल्यानंतर खूप वर्षातून भेटले त्यांना. रामभाऊंना खूप आनंद झाला. रामभाऊंनी सांगितलं, या 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 व्यंकटराव, फार बरं झालं तुम्ही आला. किती वर्ष आपली भेट नाही, फार आनंद झाला हो. अहो काय सांगायचंय तुम्हाला, बसा बसा बसा. पत्नीला सांगितलं, एक काम कर, सुंदरपैकी शिरा कर आणि पोहे कर, छानपैकी. अगदी फार वर्षातून माझा मित्र भेटायला आलाय. दोघांच्या गप्पा चाललाय आणि रामभाऊनी टीव्ही चालू केला. आणि त्या टीव्हीला बातमी आली की रेल्वेची मोठी दुर्घटना घडली आणि कितीतरी लोक मेली. तोपर्यंत शिरा आणि पोहे समोर आले होते. रामभाऊ म्हटले, व्यंकटराव म्हटले, रामभाऊ किती भयंकर बातमी हो, किती लोक मेली, काय सांगता येतात. अरे अरे रामभाऊ म्हणतात, जाऊ देव, अशा किड्यामुंगी सारख्या कितीतरी मारतात, काय त्यांच्या एवढं घेऊन बसतात. दररोज टीव्ही लावला काय हजारो लोक मरत असतात. पुढे त्यांच्या नादीला आता त्या इराणचं युद्ध चाललं, किती लोक मरतात, काय त्याला आहे का. ही दुर्घटना रेल्वेची दुर्घटना झाली, काय मेले असतील. तुम्ही शिरा खा, पोहे खा, जाऊ द्या तिकडे, काय म्हणतात. अशी किड्यामुंगीसाठी किती
किती रसाठी करायचं. पण तितक्यात रामभाऊंना फोन येतो. म्हणे काय फोन आला म्हणे ती रेल्वेमध्ये तुमचा जावाई होता. फोन काय आला त्या रेल्वेमध्ये तुमचा जावाई होता. आता रामभाऊंना पोहे गोड वाटेल, शिरा गोड वाटेल नाही वाटायचं का. आता माझं आलं तिथे. आतापर्यंत माझं नव्हतं तेव्हा किडामुंगी समजत होता. पण आता ज्यावेळी माझा जावई त्या रेल्वेत होता, ज्यावेळी माझा शब्द आला दुःखाला प्रारंभ झाला. बाबा म्हणून माझं करत जाऊ. कोण सांगतोय? प्रल्हाद. कोणाला सांगतोय? आपल्या वडिलांना, हिरण्यकश्यपूला. आणि सांगितलं एकच बाबा, एकच आहे. याच्यावर एकच उपाय. कोणता? की यथा समुद्रीर ध्या यज्ञ सद्ग्रहात हित्वात पापम अंधमह कुंतम वनम गतो यद्धरी माश्रयेत. वनम गतो, वनामध्ये जा आणि श्री हरीचं भजन करा. बस श्री हरीचं भजन करा. जसं हे शब्द ऐकता क्षणी तळपायाच्या मस्तकाला गेली हिरण्यकश्यपूच्या. माझाच मुलगा मला काय श्रीहरीचं ज्ञान प्रवचन देतो. राग आला. पण प्रल्हादाकडे बघितलं नाही, शंडा अमरकाकडे बघितलं. हे शिकवलं का तुम्ही? हे शिक्षण दिलं का? अरे ज्या नारायणाचा मी द्वेष करतो, हे माझंच मुलग तुमच्या शिक्षण शाळेत राहून सुद्धा नारायणाचं नाव घ्यायला मला सांगतोय म्हणे. हे शिकवलं. आता शंडा अमरक म्हणजे काय? जे शासन सांगन ते शिकवलं. क्षमा करा, माझा अधिकार नाही. पण मास्तर काय? मास्तर कोणाला म्हणायचं? जे शासनाने नियम सांगितलं त्या नियमाचं पालन करणं हे मास्तरांचं कर्तव्य. जर कदाचित भविष्यामध्ये असा प्रसंग आला, ग कशाचा? ग कशाचा? गणपतीचा. आहे की नाही? आपण मुलांना मास्तर शिकवतात गण क कमळाचा आणि ग गणपतीचा. गणपतीचा हा जर शासनाने निर्णय घेतला म्हणजे इथून पुढे ग गणपतीचा असं शिकवायचं नाही. म्हणजे का? यामुळे सांप्रदायिकता वाद वाढेल. सांप्रदायिक वाद वाढेल म्हणून ग गणपतीचा शिकू नका. हो, कारण ख्रिश्चनांनी कसा गणपतीचा म्हणायचं, मुसलमानांनी कसा गणपतीचा म्हणायचं, म्हणून सांप्रदायिक निर्माण वाद होईल. त्यापुढे इथून पुढे ग गणपतीचा म्हणू नका. मास्तर म्हटले मग काय म्हणावं? ग गाढवाचा म्हणा तरी चालेल, कारण गाढवावर कोणाची आपत्ती नाही. ही परिस्थिती निर्माण होती. त्यामुळे शंडा अमरका घाबरले. म्हणे महाराज आम्ही हे नाही शिकवले. नाही शिकवलं. आता काळजी करू नका, आम्ही जातीने लक्ष घालू. बाकीच्या विद्यार्थ्यांकडे पण पाहणार नाही, पण प्रल्हादाकडे आम्ही पाहू. म्हटलं ठीक आहे. मग परत प्रल्हादाचं शिक्षण सुरू झालं. असे काही कित्येक दिवस निघून गेले. पुन्हा हिरण्यकश्यपूने बोलवून घेतलं. बोलवून घेतल्यानंतर पुन्हा आता विचारलं, प्रल्हाद आता काय शिकला ते सांग. आणि मग प्रल्हादाने सांगायला सुरुवात केली. आता सांगू. आता मागच्या वेळेला फक्त एकच शिकलो होतो मी. आता 9 विद्या शिकलो. आता 9 पाठ शिकले. म्हणजे सांग म्हटले कुठली पाठ आहेत? 9 पाठ. त्यांनी सांगितलं श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम इति पुंसार्पित विष्णु भक्तीचे नवलक्षण क्रियते भवत्यद्या तन्मये धीतमुत्तमम्. आता 9 पाठ शिकलो. 9वीदा भक्ती सांगितली. बस आश्चर्य. श्रीमद भागवताचं हेच मोठं वैशिष्ट्य आहे की अनाधिकारी पुरुषाला सांगितलं गेलं 9वीदा भक्ती. भक्त प्रल्हादाने हिरण्यकश्यपूला 9वीदा भक्ती सांगितलेली. परंतु आता बाकी तळपायाची आग मस्तकाला गेली. आता हिरण्यकश्यपूने हातात तलवारच घेतली. आता ते तलवार घेतली खरी, पण ती तलवार भक्त प्रल्हादावर नाही, त्या शंडा अमरकाच्या मागे लागली. तुम्हीच शिकवलं, तुम्हीच पाठीमागून शिकवले असं सांगायला. तेव्हा घाबरून सांगितलं आम्ही नाही शिकवलं. न मत प्रणितम न परपरितम सुतो वद्यते शतवेंद्र शत्रो नैसर्गिकम मतिरस्य राजन नियच्छ मन्यु कददास मनमान. आम्ही शिकवलं नाही, याची स्वाभाविक मती आहे. प्रल्हादाला विचारलं का रे बाबा तुझी अशी विपरीत बुद्धी कशी झाली? प्रल्हादाने सांगितलं बाबा सांगू तुम्हाला,
मतीर्न कृष्णो परतासतो वा मिथोपी पद्यत गृहवर्तान. बाबा चघळलेले विषय इंद्रिय बलाने चघळून पुन्हा संसार रूपी नरकात पडतात. तद्वत प्रत्येक जण या भोगासाठी प्रयत्न करतात. आता बाकी हिरण्यकश्यपूचा तळ पायाच्या आग मस्तकाला गेला. आता सांगितलं त्यांना हिरण्यकश्यपूने त्या ठिकाणी विचार केला. चिंतांक दत्त यजतात्मनो हित शेषम सुखम जीवती यद विवर्जनात. एखाद्या स्वशरीराच्या सुरक्षतेसाठी एखादा अवयव काढला जातो, तसं आता या प्रल्हादाला हा माझा जरी पुत्र असला पण अपप्रचार याच्यामुळे माझा वाढेल, म्हणून एक काम करा, या प्रल्हादाला कडेलोट करा, हत्तीच्या पायाखाली द्या, कढईमध्ये टाका, अग्नीमध्ये टाका. सगळीकडे प्रल्हादाला टाकलं. सुखरूप श्री नारायणाने वाचवलं. शेवटी अग्नीमध्ये प्रल्हादाला टाकलं तर असं सांगितलं का त्या अग्नीमध्ये होलिका देवीने प्रल्हादाचं रक्षण केलं. कोणी म्हणतात की होलिका देवी ही हिरण्यकश्यपूची बहीण होती, तर कोणी म्हणतात की होलिका देवी प्रल्हादाचं रक्षण कशी का असणार. पण आपण होली दिवस साजरा करतो. होलिका देवी फक्त प्रल्हादाचं रक्षण केलं आणि म्हणून सर्व वैष्णव होलीच्या दिवशी ती होळीची असणारी राख आपल्या अंगावर परिधान करतात, स्वतःला पवित्र करून घेतात. ही वैष्णवांची अवस्था. पण त्याच्या अगोदर एक अमावस्या असते, त्याला गटारी अमावस्या म्हणतात. आणि त्या गटारी अमावस्याला काय करतात, जी गटारी अमावस्या साजरी करतात ते हिरण्यकश्यपूचे असो, आणि जे होळीचा दिवस साजरा करतात ते भक्त वैष्णव असतो. सगळीकडून तुडवलं आणि मग तरी सुद्धा प्रल्हाद सुखरूप वाचले. आणि मग अमर्क आणि सांगितलं आता आम्ही त्याला व्यवस्थित शिकवतो, परत नेलं. आणि मग त्याला बांधल्यानंतर मग सांगितलं आता आम्ही समोर जातींशी शिकवतो. शंड आणि अमर्क एके दिवशी आश्रमात नव्हते. मुलं बाकीचे आले, प्रल्हादाजवळ आले. सगळा इतिहास प्रल्हादांचा माहिती पडला. मुलांनी विचारलं, अरे प्रल्हाद, आम्हाला आश्चर्य वाटतंय का तू एवढ्या सगळ्या संकटातून तू सुखरूप कसा वाचलास. ती मुलं विचारतात प्रल्हादाला. प्रल्हादाने सांगितलं का एकच आहे त्याचं. म्हणजे काय, मी नारायणाचा जप करतो म्हणून. अरे पण तुझ्या वडिलांनी काही जरी ठरवलं तरी नारायण माझं रक्षण करताय, मला कशाची भीती नाही, म्हणून नारायणाचा दावा करा. असं आहे, तो संपूर्ण जगताची उत्पत्ती स्थिती लय करतो. त्या विद्यार्थ्यांना प्रल्हाद सांगतात का तो आपल्याला जन्म देतो. आपण शिवना पाणीचा खेळ करूया. पहिल्यांदा आपण भगवंताच्या सृष्टीचा विलय झाल्यानंतर भगवान परमात्मा आपल्याला आपल्या उदरामध्ये धारण करतो आणि मग आपल्या कर्मानुसार तो आपल्या एकेकाला तो देह देत असतो. अशा रीतीने भगवंत आपल्याला शोधतो, आपल्या प्रत्येकाला शोधतो. पण ज्या आपल्यावर पाळी येते भगवंताला शोधायची, त्यावेळेला बाकी एक करतो, तो सगळीकडे असतो. काल बोललो अंतर बहिर वस्तित, तो असतो सर्वीकडे पण तो दिसत नाही. आणि तो सांगतो मी सगळीकडे आहे पण मला शोधून दाखव. जो शोधून दाखवेल तो जिंकला, असा त्याचा अर्थ. अशा रीतीने तिथे मग काय करायचं, एकच करायचं की त्याचं नामचिंतन करत चला, तुमचं कल्याण होईल. नामचिंतन करायचं म्हणे. हो, मग त्या रीतीने सर्वांना त्या ठिकाणी सांगितलं आता नामचिंतन करायचं. म्हटल्यानंतर मग तिथून पुढे नामचिंतन सुरू केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना सहित भक्त प्रल्हाद भजन करतात. आपणही थोडंसं भजन करूया. गोविंद हरे मुरारी
उशीर झाला तर चालेल ना? क्रोधाविष्ट झालेले हिरण्यकश्यप प्रल्हादाच्या समोर उभे राहतात आणि सांगतात, हे दुर्विनीतम मंदात्मक क्रोभेद कराधम स्तब्धम नक्षासरभूतम नेष्यत्वाद्य यमक्षयम. हे उत्तम नीच, हे कुलभेदी, माझ्या क्रोधापासून आता तुला कोणी वाचू शकणार नाही. प्रल्हादजी शांत होते आणि शांत असणारे, माझ्या क्रोधापासून कोणा वाचवू शकत नाही. अरे मला प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचं वरदान आहे, मी कोणाला घाबरणार नाही. प्रल्हादांनी एकच सांगितलं, सत्यम विदातून निजबुद्ध भाषितम न केवलम न भवतश्च राजन सवय बलम बलिनाम चा परेशान परे वरेस्मी स्थिर जंगमा हे ब्रह्माद येन वशम प्रणीतः. प्रल्हाद म्हणतात, बाबा तुम्हाला प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचं वरदान आहे, पण मी ज्याचं नामचिंतन करतो तो त्याचा बाप आहे. तेव्हा तुमच्या ब्रह्मदेवाला बळ देणारे माझे प्रभू आहे. आता बाकी हिरण्यकश्यप चौताळल्यानंतर मग बाकी त्या ठिकाणी खांबावर लात मारली आणि जशी खांबावर लात मारल्याबरोबरच त्या ठिकाणी भयंकर गर्जना करत तिथे भगवान श्री नृसिंह परमात्मा अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण होऊन एकच केलं की गर्जना करत तो दैत्यरूपी हत्ती हिरण्यकश्यपाच्या हातात गदा घेऊन तुटून पडला. जसा एखादा पतंग अंगीत पडल्यानंतर अदृश्य होतो तसा तो दैत्य भगवंताच्या तेजामध्ये दिसेनासा झाला. सर्व शक्ती आणि तेजाचा आश्रय करणाऱ्या भगवंताच्या बाबतीत हे काही आश्चर्यकारक नव्हतं, कारण सृष्टीच्या प्रारंभी त्याने आपल्या तेजाने तमगुणरूपी घोर अंधकाराला सुद्धा नाहीसा केला होता. त्यानंतर त्या दैत्याने अतिशय क्रोधाने हल्ला करून गदा फिरवून नृसिंह परमात्म्यावर वार केला. जसा गरुड सापाला पकडतो तसा प्रहार करते वेळीच भगवंताने गदेसहित त्या दैत्याला पकडले. ते जेव्हा त्याच्याशी खेळू लागले तेव्हा जसा खेळ करताना गारुडीच्या पकडीतून साप सुटतो तसा तो दैत्य त्यांच्या हातून निसटला. स्थाने इरावून घेतलेले लोकपाल त्या ढगात लपून बसलेले ते युद्ध पाहत होते. तो भगवंताच्या हातातून निसटल्याचे पाहता ते घाबरले. हिरण्यकश्यपूला असे वाटले की आपल्या शौर्याला घाबरून नृसिंहाने आपल्या हातातून सोडून दिले. या उत्साहाने अतिशय उत्साहात होऊन ढाल आणि तलवार घेऊन तो युद्धासाठी पुन्हा जाऊन भेटला. त्यावेळी तो सस्याप्रमाणे मोठा वेगाने खालीवर उड्या मारी ढाल तलवाराने आपले पवित्र बदलून आक्रमणाची शत्रू पक्षाला संधीच मिळू नये अशा प्रकारचा युद्ध प्रवीण तो करू लागला. तेव्हा भगवंत अत्यंत उच्च स्वराने प्रचंड आवाजात असे असते की हिरण्यकश्यपूने डोळेच मिटले. नंतर साप जसा उंदराला पकडतो त्याप्रमाणे भगवंताने अत्यंत वेगाने झडप घालून त्याला पकडले. त्याच्या अंगावरती वज्राच्या आघाताने खरचटके सुद्धा नव्हते. तोच आता त्यांच्या हातातून निसटण्यासाठी अतिशय धडपड करू लागला. भगवंत त्याला दरवाजात घेऊन गेले आणि आपल्या मांडीवर घेऊन सहजपणे आपल्या नखाने त्याला असे फाडले की गरुडाने अत्यंत विषारी सापाला फाडावे त्यावेळेला त्या क्रोधयुक्त भीषण डोळ्याकडे पाहत आपल्या जिभेने पसरलेल्या तोंडाच्या दोन्ही कडा चाटीत रक्ताच्या चिळकांड्या त्यांनी तोंड घायाळ लाल झाले. हत्तीला मारून ज्या आतड्यांची माळ गळ्यात घातलेल्या सिंहाप्रमाणे श्री नरसिंह परमात्मा दिसत होते. आणि शेवटी नरसिंह परमात्माने नकरूपी अस्त्राने हिरण्यकश्यपूचा वध केला. नरसिंह भगवान की जय. स्वर्ग डोळू लागला. साक्षात सर्व देवता आनंद उत्सव करू लागला. हिरण्यकश्यप मेला आणि हिरण्यकश्यप मेल्यानंतर त्या भगवंताचं अकराळ विकराळ असणारं रूप हे पाहिनाचं झालं. एकेळी लोक देवता म्हणायला लागली तो हिरण्यकश्यप परवडला, पण हे भयंकर रूप आम्ही पाहू शकत नाही. अतिशय अवघड झालं. आता काय करावं? देवतांनी डोकं चालवलं. आई साहेब म्हणजे लक्ष्मीकडे गेले.
लक्ष्मीकडे गेले आणि लक्ष्मी मातेला सांगितलं, आईसाहेब फार मोठ्या दैत्याचा आपल्या पतिदेवाने वध केलाय, कृपा करून चला आपण. हो, आपण चला. लक्ष्मी माता तयार झाली, सज्ज झाली, शृंगार केला आणि मोठ्या आवडीने आपल्या पतिदेवाला, कारण देवतांना माहिती होतं बाहेर कितीतरी वाघ असला तरी घरात हा असं आहे, तुला नाही बरं का म्हणत. तेव्हा अशा पद्धतीने आले. ते आल्यानंतर मग लक्ष्मी माता जशी ताट घेऊन आली आणि ज्यावेळी भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर ती धाडकने मूर्छित होऊन खालीच पडली. आणि मग बाकी लक्ष्मी सुद्धा घाबरली. पण इकडे पायाजवळ असणारे प्रल्हादजीला भगवंताने ज्या नखाने फाडलं होतं, आता त्याच नखाने अलगद आपल्या मांडीवर बसवलं आणि त्याच नखाने आज प्रल्हादाची केस त्या नखाने हळुवारपणाने फिरवतात. ब्रह्मा दया सुरगणा मुनयोत सिद्धा सत्वैकतान मतयो वचसां प्रवाहे. नाराजितुं पुरनगुणैरधुनापि विप्रो केतोष्टुमरसि समये हरिरुद्रजाग्रे. भगवंताची प्रार्थना करतात. प्रल्हादजी म्हणतात, ब्रह्मादी ऋषी सिद्धीकडून आपण संतुष्ट होऊ शकले नाही. परमात्मा मी तर एक दैत्यपुत्र आहे. भगवंता क्वाहम रज प्रभव ईशतमुदी कस्मिन जात सुरतरे कुले को तवानुकंपा न ब्रह्मणो न तु भवस्य न वैर माया यज्ञर्पित शिरसी पद्मकर प्रसाद. हे प्रभू, तमोगुण असुर वंशात रजगुणापासून जन्मलेला मी धन्य झालो की पुत्र शिष्य, तुमचा पुत्र ब्रह्मा, शिष्य शंकर, पत्नी लक्ष्मी यांच्या मस्तकावर सुद्धा कधी तुमचा हात पडला नाही. आज तो माझ्या मस्तकावर पडला. धन्य धन्य आहे. अशा प्रकारे या स्कंदाच्या अंतिम 4 वर्ण आणि 4 आश्रम सांगितली. सदाचरणे निरतः, ब्राह्मण सत आचरणाने सदाचार. सदाचरणे निरतः, क्षत्रिय धर्म रक्षणाकरता सदा रणांगणात. सदाचरण विचरण, वैश्य व्यापारासाठी परिभ्रमण करणे आणि सदाचरण निरतः शूद्र जातीने इतर जातीची सेवा करणे. हे त्या ठिकाणी वर्णाचं अवस्था सांगितली. आणि आश्रम सांगत असताना 30 वर्ष ब्रह्मचर्य, 50 वर्ष गृहस्थाश्रम, नंतर वानप्रस्थ आश्रम आणि मग संन्यासाश्रम, अशा रीतीने या आश्रमाचा विचार केला. आणि शेवटी आपण नवम स्कंदाचा विचार करूया. नवम स्कंदाच्या या माध्यमातून आपण थोडासा विचार करूया. तत्पूर्वी थोडंसं भजन करूया, एक 15 मिनटं चालेल. नवम स्कंदाचा विचार करत असताना थोडासा भजनाचा विचार करूया आपण. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. माईक आहे का माईक? श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे. गोविंद राधे राधे गोपाल राधे. गोविंद 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 राधे गोपाल
गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद 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 राधे जय गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे मेरे सरकार आए मेरे सरकार आए हैं मेरे सरकार आए हैं सरकार आए हैं मेरे